दसऱ्या दिवशी सोनं घ्या सोन्यासारखं राहा असे म्हणतात. पण मग सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं देतात? तर पुराणानुसार असं म्हणलं जातं की कोत्स नावाचा मुलगा ऋषी वर्तंतूकडून वेद शिकायचा आणि त्याला आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायची होती. पण गुरुनी माझ्यासाठी काहीही नको असं सांगितलं. मात्र कोत्साच्या आग्रहामुळे ऋषींनी वर्तंतूंनी सहज 14 कोटी सुवर्णमुद्रा आण असं कोत्साला सांगितलं. तेव्हा कोत्स मोठ्या श्रद्धेने आपल्या दयाळू रघुराजाकडे गेला. पण तेव्हा दयाळू रघुराजाकडे तितके पैसे नव्हते. पण प्रत्येक संकटात प्रजेच्या मदतीला धावून जाणाऱ्या रघुराजाने कोत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी साक्षात कुबेरदेवाकडे मदत मागितली. राजाची ही नम्र विनंती पाहून कुबेरदेवाने चक्क सोन्याचा पाऊस पाडला. पण दयाळू असणाऱ्या रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कोत्साला दिल्या. पण प्रामाणिक असणाऱ्या कोत्साने त्याला जितक्या गरजेच्या होत्या तितक्याच घेतल्या आणि बाकीच्या सुवर्णमुद्रा नेऊन आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना लुटायला सांगितलं. तर तोच दिवस होता दसऱ्याचा आणि तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचं पान सोन्यासारखं मानून एकमेकांना आदरानं देण्याची परंपरा सुरू झाली. आज बऱ्याच ठिकाणी मंदिरात आपट्याच्या झाडाची पाने ठेवून लुटण्याची प्रथा केली जाते.